प्रोप्राइटर और उनके हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब दिया जा रहा है। अपना कीमती वक्त आज जरूर देते हुए नजर आएंगे। अपने गांव की मैच देखने के लिए तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए इन तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। ओपनिंग पेयर मैदान के अंदर आती हुई इनाम लगता हुआ विकेट हैट्रिक के लिए रायगढ़ एसोसिएशन के जरूर अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर साहब, इनकी ओर से 2000 रुपए का इनाम विकेट हैट्रिक के लिए और लगातार 3 डॉट के लिए 500 रुपए का इनाम। मैच शुरू होने से पहले यहां पर धमाका कर दिया है मंगेश वाकड़ीकर साहब ने। और दोनों टीम के 12 प्रतिनिधि शिरडोन टीम और शिवकर टीम के यहां पर पहुंच चुके हैं। शिरडोन टीम आयोजन करता होंगे, फिर भी 12वां जरूरी है, तुरंत भेजना है यहां पर। तो फिर एक बार सबका स्वागत करेंगे। चलिए, टीम मीटिंग के लिए ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा। अंपायर 15 मिनट के अंदर पहला इनिंग समाप्त होना काफी जरूरी है, 3 ओवर, अन्यथा एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लेना पड़ेगा, ध्यान रखना है। और वक्त देखिए बहुत ज्यादा ले रहे हैं, अब घड़ी में बच चुके 11:55। अजय जी भोपी साहब, इनकी ओर से भी हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम। एक विकेट हैट्रिक लीजिए और 5000 अपने खाते में जमा कीजिए। मंगेश जी वाकड़ीकर साहब और अजय जी भोपी साहब, इन्होंने अपना एटीएम कार्ड खुला किया है। आज अपने गांव की टीम है, जरूर मेहमान बनाम मेजबान के बीच में यह मुकाबला है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे शिरडोन एक्सप्रेस। प्रतीक भोईर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आकाश तुपे और नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज सूरज जौले ढौले। ये ओपनिंग पेयर मैदान के अंदर आती हुई नजर आ रही है। गेंदबाज यहां से तैयार, काफी इनाम लगते हुए यहां से नजर आ रहे टीम शिरडोन के लिए। संजय जी पोपेटा साहब, संग्राम होटल के प्रोप्राइटर, इनकी ओर से भी विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम दिया जाएगा। 3 डॉट के लिए 500 रुपए का इनाम मंगेश जी वाकड़ीकर साहब, इनकी ओर से जरूर, यानी कि 3 विकेट लीजिए और 7000 रुपए अपने नाम कीजिए। टीम शिरडोन माला माल बनने का पूरा मौका। दत्ता मुकादम साहब, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 2000। जय मल्हार होटल के प्रोप्राइटर जगदीश जी मुकादम साहब, इनकी ओर से पर विकेट के लिए 500। का आता हुआ फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए ये गेंद ब्लॉक हॉल में जरूर फेंकी थी, सिंगल रन आसानी के साथ मिलती थी। वहां पर खिलाड़ी गौरव थे, मिसफील्ड हुई और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किया। और गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 6 रन। पहले 2 गेंदों का खेल समाप्त होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 6 रन। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे प्रतीक भोईर। इस बार यह गेंद, जबरदस्त शॉट, हेलीकॉप्टर उड़ाया लॉन्ग ऑन के ऊपर से, पहला छक्का आता हुआ बल्लेबाज आकाश तुपे के बल्ले से। वहां पर बजा रहे और उनका ध्यान घड़ी के ऊपर है। 3 गेंदों की समाप्ति हुई, 3 गेंदों की समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 12। जरूर काफी जबरदस्त बल्लेबाजी। 3 डॉट के लिए 500 रुपए का इनाम है। विकेट के लिए जरूर, विकेट हैट्रिक के लिए 9000 का इनाम है टोटल। लेकिन यहां पर चौके छक्के लगते हुए इस मैदान के ऊपर नजर आ रहे हैं। आकाश तुपे रुकने का नाम नहीं ले रहे। गेंदबाज प्रतीक भोईर के ऊपर हावी होते हुए नजर आए। फिर एक बार प्रतीक तैयार, राइट आर्म ओवर द विकेट।
इस बार ये गेंद अच्छी गेंद, बिल्कुल अपने फॉलो थ्रू में इस गेंद को वहां पर काफी अच्छी तरीके से फील्ड किया। पहली टॉन्ट गेंद आती हुई गेंदबाज प्रतीक भोईर की ओर से नजर आते हुए 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। मुकाबला जारी है वैभव इंटरप्राइजेस क्रांतिवीर शिरडोन बनाम जय मसोबा शिवकर के बीच में। इस बार देखिए टाइमिंग प्रॉपर, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, एक और आता हुआ दंदनाता हुआ सनसनाता हुआ छक्का। सन्माननीय मनीषजी लिंगायत साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं। क्या जबरदस्त और ये टीम की टोटल रन संख्या 5 गेंदों के समाप्ति के बाद बगैर नुकसान 18 रन। जबरदस्त बल्लेबाजी होती हुई टीम शिवकर की ओर से, बल्लेबाज आकाश रूपे जबरदस्त फॉर्म में नजर आते हुए। गेंदबाज फिर एक बार प्रतीक यहां से तैयार रहेंगे, काफी महंगे साबित हो रहे हैं अपने टीम के लिए। इस बार ये गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑन रीजन में खिलाड़ी जरूर नजर आते हुए, लेकिन गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर। ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त। पहले लगता हुआ 22 रन। चलिए शिरडोन टीम तुरंत फील्डिंग सजानी है। एक का ग्रुप शिरडोन, इनकी शिवकर इनकी ओर से जरूर शुभकामनाएं आती हुई टीम शिवकर के लिए। लेकिन पहले ओवर में शिरडोन टीम जहां पर संकट में फंसी है, 22 रन पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। नए गेंदबाज फिरकी के जादूगर डिंडा देवेंद्र मुकादम गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। जब भी टीम संकट में फंसती है, डिंडा अक्सर संकट मोचक की भूमिका में नजर आते हैं। अंपायर देखिए मैच थोड़ा स्लो हो रहा है, मैच के ऊपर भी ध्यान देना है। वक्त आपको दिया जाएगा, उसके पहले 3 ओवर खत्म होने जरूरी है। देवेंद्र मुकादम पहली गेंद यहां पर कैप में जाती हुई नजर आ रही है। खिलाड़ी जरूर वहां पर कोशिश करेंगे, लेकिन उनके पौन से बाहर गेंद जाएगी सीमा पार। शानदार 4। कि पहली गेंद के ऊपर टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अब बढ़ती हुई, रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 26 रन। होम ग्राउंड के ऊपर शिरडोन टीम को पूरी तरीके से यहां पर जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, बगैर निर्मा धुलाई हो रही है टीम शिरडोन के गेंदबाजों की। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 26 रन, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। सूरज पाटिल फिर एक बार तैयार। इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, दिशा जरूर वहां पर दी, गेंद जाती हुई स्क्वायर लेग रीजन में, वन बाउंस, लगातार का यह दूसरा चौका।
लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके आ रहे हैं और टीम की टोटल रन संख्या देखिए स्कोर कार्ड के ऊपर अब बढ़ती हुई 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। लगातार 3 विकेट के लिए जरूर 9,000 रुपए टोटल और 3 डॉट के लिए 500 रुपए। लेकिन चौके और छक्कों की यहां पर बरसात होती हुई नजर आ रही है। लगातार का ये तीसरा चौका, सागर पाटिल ऑन फायर। वैभव जी मुकादम साहब भी इस मैच का आनंद ले रहे हैं। इस टूर्नामेंट के लिए जितनी गेंदें लगेगी उतनी गेंदें उनकी ओर से दी जा चुकी है और उनका जरूर हम स्वागत करना चाहेंगे। मैच काफी रफ एंड टफ होता हुआ, लेकिन यहां पर अब शिवकर टीम के बल्लेबाज देखिए क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। कुल टोटल पहुंचता हुआ 1 ओवर और 3 गेंदों के समाप्ति के बाद 34 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए बगैर नुकसान। वैभव 11 क्रांतिवीर शिरडन बनाम जय मसोबा शिवकर के बीच में यह मुकाबला है। टीम शिरडन ने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करते समय शिवकर टीम क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। मैदान की चारों ओर यहां पर शॉट लगाते हुए नजर आ रहे बल्लेबाज सूरज पाटिल और आकाश तुपे, ये दोनों भी बल्लेबाज। फिर एक बार देवेंद्र तैयार, इस बार देखिए हल्के हाथों से वहां पर खेलते हुए नजर आए खिलाड़ी जरूर तैनात है। सिंगल रन मिलती हुई काफी देर बाद ये जरूर सिंगल देखने को मिली, जहां पर चौके और छक्के आ रहे थे उस मैदान के ऊपर अब सिंगल भी आती हुई नजर आ रही है और सूरज पाटिल सिंगल के साथ अपना छोर बदलते हुए नजर आए। टीम की टोटल रन संख्या 35 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी कड़ा मुकाबला होता हुआ अपने होम ग्राउंड के ऊपर शिरडन टीम जरूर कितना भी बड़ा टारगेट हो क्यों ना हो, ये टारगेट चेस करने की क्षमता रखने वाली ये टीम है। फिर एक बार डिंडा यहां से तैयार, हल्के हाथों से जरूर खेला है, वहां पर आकाश ने सिंगल रन पूरा किया, दूसरे की चेष्टा और देखिए दूसरा भी रन आसानी के साथ पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 37 रन। पहले ओवर की बात करेंगे जहां पर प्रतीक भोईर ने खर्च किए थे अपने ओवर में 22 रन और देवेंद्र मुकादम अभी तक अपने ओवर में रन खर्च करते हुए 15। एक भी विकेट खोया नहीं है टीम शिवकर ने। यह काफी मजबूत कड़ी रहेगी शिरडोन जरूर शिवकर टीम के लिए। इस बार जरूर ललचाया था, इस गेंद के ऊपर मिलेगी सिंगल। ओवर नंबर दूसरा होता हुआ समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 38 रन 38 रन बगैर नुकसान। शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनाजी चौधरी साहेब आणि त्यांच्या समवेत बाबू पाटील यांना आमची प्रेमाची विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे। दोन्ही मान्यवरांना प्रेमाची विनंती असणार आहे। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत है। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 38 रन बगैर नुकसान। ये सबसे मजबूत कड़ी रहेगी टीम जय मसोबा शिवकर के लिए। नेक्स्ट मैच होगा सेकंड राउंड का पहला मुकाबला तुरमाले बनाम मानस सात्विक 11 गिरवले के बीच में। दोनों टीम के कप्तान, ये सत्र समाप्त होने से पहले आपको टॉस के लिए संपर्क करना है। अक्षय भोपी अब जरूर यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। परशा ग्रुप इनकी ओर से 3,000 रुपए का इनाम विकेट हैट्रिक के लिए दिया जाएगा और आज उनका जन्मदिन है तो ढेर सारी शुभकामनाएं, जन्मदिन की जरूर शुभकामनाएं देना चाहेंगे अक्षय भोपी। इसके लिए आज जरूर अक्षय भोपी को कुछ अच्छा कर दिखाना होगा इस मैदान के ऊपर। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपकी जैसा। अक्षय गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद वहां से फेंकते हुए नजर आ रहे।
टीम की टोटल रन संख्या 38 रन, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में 22 रन खर्च किए थे प्रतीक भोईर ने, उसके बाद देवेंद्र मुकादम जिन्होंने 16 रन खर्च किए। और तीसरा ओवर जारी है, बड्डे बॉय अक्षय भोपी फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे, टीम के कप्तान है और जरूर संकट मोचक की भूमिका यहां से निभानी होगी। काफी अच्छी फील्डिंग, सिंगल रन आसानी के साथ पूरा होता हुआ, दूसरे की कोशिश और दूसरा रन भी पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से अब कुल टोटल पहुंचता हुआ 40 रनों के ऊपर। दुर्गेश वहां पर थे, काफी अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। कुल टोटल पहुंचता हुआ 40 रनों के ऊपर। अक्षय फिर एक बार तैयार रहेंगे। इस बार अक्षय की यह गेंद बैट का किनारा, पहला झटका लगता हुआ शिवकर टीम को। बल्लेबाज यहां से आउट होते हुए नजर आएंगे। करावं लागणार आहे घरच्या मैदानावरती मात्र खेळत असताना। बड्डे बॉय अब बड्डे गिफ्ट देते हुए जरूर यहां से नजर आएंगे। विकेट के लिए 500 रुपए का इनाम जरूर अपने नाम किया है, लेकिन बल्लेबाजी मार्ग पर आते हुए शिवकर टीम के सबसे घातक बल्लेबाज, इनका रिकॉर्ड इस मैदान के ऊपर का जरूर मुझे जानकारी देते हुए सुदर्शन जी पाटिल। 30 रनों की जरूरत थी और वो 30 रन इस खिलाड़ी ने अकेले दम पर बनाए थे। 6 गेंदों में 30 की जरूरत थी। अजय भगत स्ट्राइकर एंड के ऊपर, बड़ा बल्लेबाज, बड़ा नाम है, लेकिन काम भी उतना बड़ा करना होगा इस खिलाड़ी को। इस बार देखिए अक्षय भोपी क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए, कमबैक यहां से करते हुए शिरडोन टीम के लिए अक्षय भोपी। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम बात करेंगे 40 रन। तीसरा ओवर और तीसरे ओवर की अभी भी यहां से गेंदे शेष है, 2 गेंदे अभी भी शेष। अक्षय भोपी फिर एक बार तैयार रहेंगे। शॉर्ट पिच गेंद थी, क्या जबरदस्त परफेक्ट टप्पे के ऊपर वहां पर गेंदबाजी हो रही है, अपील जरूर हो रही है। और यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति आती हुई और लगातार 3 डॉट गेंदे फेंकते हुए अक्षय भोपी और मंगेजी वाकड़ीकर साहब, रायगढ़ प्रीमियर लीग के अध्यक्ष, इनकी ओर से 500 रुपए का इनाम अपने नाम करते हुए अक्षय भोपी ने बर्थडे गिफ्ट जरूर दिया है टीम शिरडोन के लिए और जरूर 1000 रुपए अपने नाम करते हुए नजर आएंगे। अंतिम गेंद शेष है इस ओवर की। अक्षय की यह गेंद शॉर्ट पिच गेंद थी, खिलाड़ी जरूर वहां पर है, क्या जबरदस्त सेव करते हुए नजर आए। इस गेंद के ऊपर रन मिलती हुई ये सिंगल, इसी के साथ ओवर की समाप्ति। गोल्डन ओवर टीम शिरडोन के खेमे में आता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 41 रन 1 विकेट के नुकसान पर। तत्पूर्वी विनंती असेल बघा, तुरमळे संघाचा संगणक आणि गिरवले संघाचा संगणक या दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। चला दोन्ही कॅप्टन्स, आपण इनिंग संपायच्या आतमध्ये समालोचन कक्षामध्ये तुम्ही यायचं आहे। हेलो, तो 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 41 रन। चौथा ओवर फेंकते हुए नजर आएंगे गेंदबाज दुर्वेश खारके, गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। यंगस्टर गेंदबाज है, जरूर इस मैदान के ऊपर हमेशा प्रैक्टिस के लिए नजर आते हैं और आज दुर्वेश खारके
किस तरीके की गेंदबाजी करेंगे ये देखना होगा, क्योंकि अपने टीम की जरूरत है। जहां पर अक्षय भोपी ने टीम को कमबैक दिलाया, अब दुर्वेश इस गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी होगी। कुल टोटल 41 रन, पहले ओवर में रन आए थे 22, दूसरे ओवर में रन आए थे 16 और तीसरे ओवर में वहां पर अक्षय भोपी ने रन खर्च किए 3 और 1 विकेट अपने नाम करते हुए नजर आए। अंतिम ओवर फेंकने के लिए दुर्वेश खारके यहां से तैयार होंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज अजय भगत, हार्ड हिटर बल्लेबाज। इतिहास अजय भगत के नाम रहा, लेकिन आज किस तरीके का खेल दिखाएंगे अजय भगत ये देखना होगा। चलिए अंपायर देखिए, ध्यान देना है आपको। हेलो, रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 41 रन। गेंदबाज दुर्वेश फिर एक बार तैयार। जरूर वहां पर फंबल होते हुए नजर आए। 3 ओवर के समाप्ति के बाद 41 रन स्कोर कार्ड के ऊपर थे। फिर एक बार दुर्वेश खारके यहां से तैयार रहेंगे, कर्नल एंड से गेंदबाजी करते हुए। दुर्वेश की ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप इस गेंद को फेंका था और यहां से जरूर पहली टॉट गेंद फेंकते हुए दुर्वेश खारके नजर आए। टीम की टोटल रन संख्या 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर 4 यहां से जारी है। ओवर नंबर 4 यहां से जारी है। दुर्वेश खाड़के का पहली टॉट गेंद फेंकते हुए यहां से नजर आ रहे हैं। फिर एक बार दुर्वेश तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। अजय भगत के लिए यह गेंद इस बार जरूर दिशा से भटकते हुए अंपायर का इशारा आता हुआ वाइड का, वाइड के साथ अतिरिक्त रन मिलती हुई नजर आएगी टीम जय मसोबा शिवकर को। टोटल पहुंचता हुआ 42 रन 42 रनों के ऊपर। इस ओवर की बात करेंगे, 5 गेंदे अभी भी शेष है। मैदान देखिए पूरा कच्चा खच भरा हुआ यह मैदान। फिर एक बार दुर्वेश खारके यहां से तैयार रहेंगे। इस बार ये गेंद हवा में, जरूर देवेंद्र वहां पर कोशिश कर रहे हैं। सिंगल रन मिलते हुए काफी अच्छी फील्डिंग वहां पर सिंगल की मदद से। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की बात करेंगे तो 4 गेंदे अभी भी शेष है। नेक्स्ट मैच तुरमाले टीम के कप्तान और गिरवले टीम के कप्तान, यहां पर आ चुके हैं। तुरमाले टीम आपको कप्तान भेजना है। यहां पर गेंद देखिए कवर्स की रीजन में 1 बाउंस, वहां पर खिलाड़ी तैनात है लेकिन गेंद जाएगी सीमा पार, आता हुआ शानदार 4। बाद ये चौका आता हुआ शिवकर टीम के लिए। कुल टोटल पहुंचते हुए 47 रनों के ऊपर। इस बार गेंद हवा में, अपने फॉलो थ्रू में कैच को लपकने की कोशिश और आसान सा कैच वहां पर छूटता हुआ। रनआउट का भी खतरा था, वो खतरा भी यहां से टल चुका है। इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 2 और 2 की मदद से अब 49 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 2 गेंदे यहां से शेष है। दुर्वेश खाड़के आसान सा कैच छोड़ते हुए और जरूर अपने आप के ऊपर अब नाराज होते हुए नजर आ रहे। 2 गेंदे यहां से अभी भी शेष है। गेंदबाज दुर्वेश तैयार रहेंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज सूरज पाटिल। शॉर्ट पिच गेंद, वहां पर बैट का किनारा लगता हुआ गेंद जरूर हवा में, खिलाड़ी वहां पर थे। सिंगल रन, सिंगल की मदद से 50 रन पूरे होते हुए जय मसोबा शिवकर टीम के। इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद यहां से शेष। क्या जबरदस्त कमबैक वहां पर किया टीम वैभव 11 क्रांतिवीर शिरडोन ने। पहले 2 ओवर में रन थे 38। इस ओवर के अंतिम गेंद शेष है, रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 50। दुर्वेश फिर एक बार तैयार। इस बार यह गेंद काफी जबरदस्त
यहां से डॉट गेंद की होती हुई समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम जय मसोबा शिवकर ने रन बनाए 50 और 51 रनों का टारगेट रखा है शिरडोन टीम के सामने। काफी जबरदस्त कमबैक आने वाले 2 ओवर में हमने टीम शिरडोन की ओर से देखा, लेकिन ये टारगेट 51 रनों का किस तरीके से पार करेंगे ये आने वाले सत्र में जरूर यहां से बताएंगे मेरे साथी। चला टॉस करूया आपण गजाननजी माली यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस। आणि दोन्ही संघ आहेत, एका बाजूला सात्विक आणि मानस 11 श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले आणि त्यांच्या बरोबरीने शिवतेज क्रिकेट संघ तुरमाळे। गजाननजी माली साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला, टॉस जिंकलाय गिरवले टीमने। पुढचा राऊंड सुद्धा 4 षटकांचा असेल बघा। अमर गोपी असतील आमचे आयोजक आहेत आणि सेकंड राऊंड सुद्धा 4 षटकांचे, कारण भली मोठी टुर्नामेंट आहे। 1,20,000ची टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि स्पर्धेमध्ये षटक सुद्धा असणं महत्वाचं आहे आणि आयोजक अगदी चांगला निर्णय। 4 षटक तब्बल सेकंड राऊंड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं। अगदी सामना सुरू आहे, आपण पाहत आहे अगदी मनोज आणि रोहित जर पाहिले ना 2 षटकांमध्ये वरचढ ठरला होता मसोबा क्रिकेट संघ शिवकर, परंतु अक्षयने केलेली कामगिरी चांगली राहिली। डॉट चेंडू, त्यानंतर धावांना अंकुश लावला आणि त्यानंतर एक नवीन खेळाडू अगदी दुर्वेशला आपण पाहत आहे। असं वाटलं होतं की त्याच्यावर अजय वगैरे हवी होईल, परंतु एका चांगल्या मातब्बर खेळाडूला अगदी अजयला मी म्हणे दुर्वेशनं थोडंसं बॅकफुटला ढकललाय आणि एका मोठ्या फटक्यापासून एक चौकार जर वगळला तर बाकी फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहिली त्याची करताना आपण पाहिलाय। अगदी मॅचच्या दिशेनं तुम्हाला पाहायला मिळेल। जाऊया आपण, खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल। आमचे संजयजी पोपेटा असतील, अगदी सातत्यानं चांगलं प्रेम त्यांच्यावर आमच्यावर त्यांचं राहिलं आपण पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथं मात्र अगदी पारितोषिक आम्हाला दिलं जात आहे। त्यांचं आपण स्वागत करूया। संजयजी पोपेटा संग्राम हॉटेलचे सर्व आपण पाहत आहे आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत। चला जाऊया महाच्या दिशेनं। खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, सर्वजण त्या स्पर्धेचे साक्षीदार आहात। अगदी विचार जर केला, चला बॅट्समन शिरडोन टीम, चला बराच विलंब होतोय, चला प्रशांत बॅट्समन आपण उतरा। चला चेंडू चूज करा आणि लगेच बॅटिंग साठी उतरायचं। सलामीची जोडी सज्ज झाली आहे, मैदानामध्ये दाखल होती आहे। श्रीकांत भुईर आणि त्याच्या बरोबरीनं प्रशांत घरत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। वैभव एंटरप्राइजेस आपण पाहत आहे हा संघ शिरडोन क्रांतीवीर शिरडोन संघ तुम्हाला पाहायला मिळेल। क्रांतीवीरांच्या नावाने खेळणारा हा संघ तुम्ही पाहत आहे आणि तो संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय। प्रथम नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंग केली, त्यानंतर मग टोटल रन्स आपण पाहिल्या जे मसोबा क्रिकेट संघ शिवकर टीमने जमवल्या। 50 रन्स 50 धावा जमवल्यात। 51चा टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला अगदी जमवत असताना चेस करताना ही सलामीची जोडी श्रीकांत आणि प्रशांतला आपण पाहत आहे। खूप चांगली स्पर्धा, सर्वांचं पुन्हा एकदा आपण या रात्रीमध्ये करूया स्वागत, सहर्ष स्वागत। व्यासपीठावर सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, अगदी त्यांचं पण स्वागत करूया। आणि दरवर्षीप्रमाणे अगदी स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत असते आणि यंदा सुद्धा ही स्पर्धा सुरू होत असताना नाईट रजनी स्पर्धा, शिरडोन गावाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके
यांच्या अगदी 142व्या पुण्यतिथीनिमित्त ही स्पर्धा मात्र आजपासून सुरू झाली. पहिल्या राऊंडचा अंतिम सामना, त्यामधील शेवटचं सत्र सुरू होत आहे. टार्गेट असेल टोटल 51 धावेचं आव्हान आहे. बॉलिंग मार्कवर येतोय जय मसोबा क्रिकेट टीम शिवकट टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पंकलेश भगतला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर प्रशांत घरत, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत भोईरला आपण पाहताय. मॅच लावतीये सुरुवात. गेम स्टार्ट, गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पंकलेश भगत पहिला चेंडू सेकंड इनिंग मधील. पंचांच्या उजव्या बाजून अगदी शिरडून गावाच्या एंड कडून बॉलिंग करतोय आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या समोर एक अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर पण पाहत आहे, तो प्रशांत घरात. प्रशांतचा हा पहिला चेंडू फटका, काय फटका आहे बघा. पहिला चेंडू पंकलेशचा अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून इनफिल्डला क्लिअर करतोय आणि चेंडू सरळ निघालाय सीमा पार. पहिल्या चेंडूवर संपादन करतोय. 4 धावा, चौकार. 4 धावा पहिल्या चेंडूवर प्राप्त करताना आपण पाहताय. प्रशांत घरत या खेळीसाठी ओळखला जातो. सिंगल, डबल, गॅप शोधणं, 4 धावा, चौकार. इथून मात्र अगदी जोरदार अपील, परंतु पंच सांगताय चेंडू अगदी बाहेर निघत होता. लेग बायची धाव मिळेल. एस्टन पासून बराचसा दुर्बर होता. ऑफस्टमच्या बहुतेक खूप बाहेर होता आणि पंचांनी ते सांगितलंय. आणि त्यानंतर मग लेग बायची मिळाली. एक धाव टीम शिरडोनसाठी आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती धावसंख्या 5. अगदी वैभवजी मुकादम यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. वैभव एंटरप्राइजेस अगदी आपण पाहू शकाल. क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोन हा संघ खेळतोय. इथून मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ऑफ स्टंप व चेंडूला रिलीज केलाय अगदी स्लोवर पद्धतीनं. त्यानंतर बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळल्याने बॅटचा फेस अगदी लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र आलाय हा डॉट चेंडू. या स्पर्धेसाठी जितके चेंडू लागतात तेवढी आम्हाला मदत केली आहे ते वैभवजी मुकादम. अगदी त्यांचं स्वागत करूया आपण. हा चेंडू पुन्हा एकदा जसा फटका आपण पाहिला होता कव्हरच्या दिशेने प्रशांत खेळला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय श्रीकांत भोईर, परंतु फुटवर्कचा वापर होणं महत्वाचं आहे. शरीराची हालचाल महत्वाची मनोज, आणि त्यानंतर मग ते करणं मी म्हणेन करावं लागेल आणि ते श्रीकांतला अगदी ओळखावं लागेल, कारण श्रीकांत सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. एक काल श्रीकांतचा असा होता की श्रीकांतने बरीच वर्ष गाजवलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मग बॅटिंग करत असताना आता या रात्रीच्या खेळामध्ये अगदी कॉन्टॅक्ट होणं, आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा आहे. 2 चेंडू डॉट खेळतोय. हा चेंडू आपण पाहताय बॅटच्या मधोमध, परंतु अगदी जर आपण विचार केला अजय भगत प्रयत्न करत होता, प्रयत्नांना यश मात्र आलं नाही. 2 चेंडू मला तू शांत ठेवलाय, परंतु पुढचा चेंडू मी खेळणार आणि ते मात्र करत असताना आलाय श्रीकांतच्या बॅट मधून सरळ बॅट नाही येतोय षटकार. आमची तुरमाळ्याची आपण पाहताय महेंद्र दादांचं इथे आगमन झालंय. त्यानंतर धनाजी दादा आहे. दोघांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आपल्या गावच्या मुलांचा टीमचा खेळ पाहण्यासाठी ते आलेत, त्यांचं स्वागत. पुन्हा एकदा सरळ बॅटनं समोर अजय 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 फंबल झालाय. घडतीये चुकीला नसेल माफी. झेलवर जाणं महत्वाचं होतं, पण तू झेल पर्यंत गेला नाहीये, टप्प्यावर थांबला. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, उचली जास्त आणि त्यानंतर चेंडू सरळ ब्रश केला हाताला आणि सीमा पार. मिळतील षटकारानंतर आलेला टीम शिरडोनसाठी चौकार. हे आमचे महेंद्रजी दादा अगदी तुरमाळ्याचे आणि धनाजी दादा आलेत. वेलनेस फॉर एव्हर अगदी आपण पाहू शकाल. आणि मग तिथे मॅनेजमेंट अगदी काम करताना आपण पाहत आहे महेंद्र यांना. त्यानंतर आमचे धनाजी जे असतील अगदी आपण पाहू शकाल. मग MSCB मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. एक षटकाचा खेळ इथून संपला. धावसंख्या टोटल 15 धावा पाहायला मिळाली बघा. कारण ज्या वेळेला 2 चेंडू डॉट आले त्यावेळेला असं वाटलं की गोलंदाज हवी होते थोडासा फलंदाजावर, परंतु श्रीकांतने शांतता, संयम आणि त्यानंतर प्रॉपर 2 फटके खेळलाय आणि त्याच्यावर मात्र
आपण पाहिल्या तर 10 धावा त्यांना जमवल्या. टोटल जमल्या 15-51चा टार्गेट आहे. रात्रीच्या अगदी खेळामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होणं, फलंदाजी चांगली होणं हे अगदी खूप महत्वाचं आहे. परंतु आता मात्र फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये 51चा पाठलाग करताना चांगली झाली आहे. सुरुवात चांगली झाली 15 धावेची, परंतु आता मात्र पाबंदी जी आहे ती हटवली गेली. जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक षटक आपण पाहिलं ते संपलं आहे आणि आता मात्र दुसरं गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर. अजय भगत, रफ्तार का सौदागर, शिवकर एक्सप्रेस या नावाने याची ओळख. वेग, टप्पा या सर्व गोष्टी अगदी एकत्रित मिश्रण आपण पाहत असतो आणि तो अजयचा पहिला चेंडू आपण पाहिला आणि या फटक्यावर लेग बाईटची धाव. आमची दत्ताशेठ मुकादम यांना आपण पाहू शकाल अगदी पूर्ण मैदानाचा मावणा करतायत, फेरफटका लगावतायत आणि त्यांना आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या टोटल तुम्हाला 16 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अजय आणि त्याच्या समोर मात्र श्रीकांत भोईर. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द लाईन. तुमच्याकडे इतका वेळ नाहीये की अजयच्या चेंडूवर तुम्ही फटका एक्झिक्यूट कराल, कारण जसा चेंडू येईल अगदी मग त्या दिशेनं खेळणं महत्वाचं आहे आणि मग मिरिटनुसार खेळणं महत्वाचं आहे. ज्या दिशेला आणि ज्या पद्धतीचा मिरिटचा चेंडू असेल तसा खेळ तुम्हाला करावा लागेल. पण तो श्रीकांतला टाकलाय डॉट चेंडू. अजयनं चांगला चेंडू होता, तेच तरार वेगवान होता. ऑफ्टमर अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर डॉट आलाय. बघा बघा प्रेक्षक आहे तिथे काहीतरी सुरू आहे. विनंती असेल आपण थोडस मागे व्हायचं. बघा आयोजक जा, चला सामना सुरू करा. पहिली लेग बाईस, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा अजय. अजयच्या समोर श्रीकांत होता आणि श्रीकांत मात्र अगदी तो भार सांभाळू शकला नाहीये. चांगला चेंडू होता, लाईन आणि लेथ योग्य होती, हलकासा बाउन्स झाला, बॅटवर चेंडू प्रॉपर घेता आला नाही, अगदी बॅटच्या वरच्या अंगाला लागलाय, टिपला गेलाय झेल आणि इथून मात्र संपलाय श्रीकांतचा खेळ. पहिला धक्का वैभव एंटरप्राइजेस क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोन टीमला लागतोय. धावसंख्या असताना 16 वर हा पहिला गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू सज्ज होताना पाहायला मिळतो. इनाट 3ऱ्या क्रमांकावर तुम्ही पाहू शकाल. क्रिकेटमधील महत्वाची जागा सांभाळण्यासाठी येतोय जगदीशला आपण पाहताय. शिरडोन टेनिस क्रिकेटमधील बाहुबली या नावानं प्रसिद्ध आहे. मोठे फटके मारण्यासाठी माहीर, मोठे फटके मारणे त्याचे काम सातत्यानं आपण पाहिलं आहे. परंतु आज मात्र त्याचा खेळ घरच्या मैदानावर कसा होईल आणि समोर मात्र अगदी पाहुणा संघ तुम्ही पाहताय आणि त्या संघासमोर शिवकर संघासमोर खेळत असताना आता मात्र पुढचा चेंडू फेस करणार आहे. अजय भगतचं आव्हान त्याच्या समोर आहे आणि मग अद्याप 35 धावेची गरज. अगदी पहिला चेंडू खेळत होता, जोरदार अपील. आत्मविश्वास फार कमी पाहायला मिळतो. उत्साह अगदी आपण पाहिला, अचूक कामगिरी पंचांची आपण पाहिली आणि त्याच्यावर मात्र आली लेग बाईटची सिंगल. धावसंख्या आता टोटल वाढतीये 17 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 17 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत. अगदी 14 चेंडू आणि आता 34चं इक्वेशन राहिले बघा. कारण टोटल जर आपण विचार केला 18 मध्ये 36ची गरज होती आणि त्यानंतर हे षटकामध्ये कमबॅक. मी चांगली गोलंदाजी सातत्यानं का करतोय, जरी माझ्याकडून फिल्डिंग मध्ये एखादी चुकी झाली असेल त्या चुकीला मी अगदी बाजूला करून चांगली गोलंदाजी करेन, त्या धावा मी भरून काढेन. हे काम करत असताना अजय भगतचं काम आपण पाहताय आणि अचूक गोलंदाजी. काय जबरदस्त चेंडू हाताळतोय, लाईन आणि लेंथ योग्य. कारण अगदी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना अमित, तर किती वेग आहे त्याला महत्व नाहीये, तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे, नियंत्रण आहे का, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जगदीश भोईर याला 3 षटकारासाठी पाकऱ्या सोने यातर्फे हजर व्हा. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द लाईन हे षटक आपण पाहू शकाल. एकदा जोरदार आले अजय भगत साठी. लेग बाईटच्या धावा जर वगळल्या तर अगदी हे षटक मेडन राहिलंय अजय भगतचा.
या मॅचला कलाटणी देणार या मॅचला थोडस आपल्या बाजूने पुन्हा एकदा आणण्यासाठी प्रयत्न केले अजयनं आणि ते सफल ठरले. टीमची धाव संख्या टोटल 17 धावा. जगदीश भोईर साठी संधी आहे बघा. 3 षटकारांसाठी या सोने आणि पाखऱ्या या ग्रुप कडून आपण पाहता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा बॅक टू बॅक जर 2 षटकार मारले जगदीश यांच्यासाठी संधी आहे. मयूर वाजेकर, राज चौधरी आणि प्रतीक टकले यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पैशांची बरसात. एटीएम खुले केले गेलेत. अगदी खिशाला कात्री लावली जाते कारण आपल्या गावातील मुलांचा खेळ आहे आणि त्यांना त्यांचं मनोबल वाढवलं जाते. पैसे अगदी बक्षीस स्वरूपामध्ये त्यांना लावलं जात आहे. परंतु मॅच मध्ये अगदी परतून आणण्यासाठी ते प्रयत्न करणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय जगदीश भोईर आणि त्याच्या समोर आता मात्र नवीन गोलंदाज आलाय. तिसरं षटक घेऊन कल्पेश पाटीलला आपण पाहत आहे. शिवकर गाव सुद्धा आपण पाहिलं तर अगदी खूप चांगलं. त्यानंतर मग क्रिकेटच्या पटलावर सुद्धा शिवकर गावाचं नाव अगदी आपण टेनिस मध्ये खूप मोठं पाहिलं आहे आणि मग त्यांच्या समोर खेळत असताना अगदी क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोन आपण पाहत आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. बराचसा दूरवरचा चेंडू पंचांचा इशारा आलाय. अगदी अवांतर आहे. वाईट धाव जोडली जाईल. टीमची धाव संख्या आता 18 धावा. येणारे चेंडू आता मात्र 12 मध्ये 33 धावेची गरज आहे. एकात 2 विकेट जर आल्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरडोन संघाला तुम्ही आगीकूच करताना पाहू शकाल. परंतु ते प्रयत्न केले जातील का? इथून मात्र बॅटच्या अगदी मधोमध पडलाय का? परंतु घडलं काय बघा. अगदी क्षेत्ररक्षकाला आपण पाहताय. उत्तम वाजेकर तिथे आहेत. बघा जरा लक्ष द्या. चला फिल्डर्स सांगतो ओके आहे. अगदी प्रयत्न करत होता बघा. 2 क्षेत्ररक्षक तिथे आले. मिस अंडरस्टँडिंग कॉलिंग प्रॉपर नाहीये. क्रिकेटमध्ये तुमचं कॉलिंग महत्वाचं आहे. मग धाव घेताना असेल फिल्डिंग करताना असेल अगदी चाचपडणं असेल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही कॉलिंग करणं त्यानंतर मग एखाद्या खेळाडूला थांबवणं झेल घेणं परंतु इथून प्रॉपर ते झालं नाहीये. मिस झाला झेल आणि त्यानंतर मात्र अगदी या चेंडूवर मिळाल्या टोटल 1च धाव पाहायला मिळाली आणि मग बराचसा उंच चेंडू उडाला होता. उंची जास्त पाहिली लांबी कमी होती. फटका अगदी फसला सुद्धा होता आणि त्यानंतर मात्र एक सिंगल. आता मात्र चेंडू जर आपण पाहिले तर टोटल 11 आणि 32 धावेचं समीकरण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश पाटील. हा चेंडू आपण पाहता खोलवर टप्प्याचा अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. पूर्णपणे ताकदीनिशी खेळतो. ऑनसाइडला आपण पाहू शकाल फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबाल थोडीशी कामगिरी ढिसाल पाहायला मिळाली. चेंडूला अडवायचं होतं जिथे सिंगल होती ती डबल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या बरोबरीने आता मात्र 10 मध्ये 30 धावा. दुसरा सामना आपण पाहिला गिरवली विपक्ष अगदी आपण सामना पाहिला चिंचवण. काय मॅच झाली बघा. अगदी रोहित 6 मध्ये 4 धावा डिपेंड झाल्या दुसऱ्या सामन्यामध्ये. काय क्रिकेट आपण पाहिला आणि या मैदानावर बरेचसे विक्रम बरेचसे उदाहरणं आपण घडताना आणि ते विक्रम मोडताना सुद्धा आपण पाहिलेत. इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक अजय आहे. चेंडूला अडवतोय. फेकी करणार तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलने धावा संख्या आता टोटल जोडली ती 22 धावा. तर जगदीशसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकारांसाठी लगातार 2 षटकांसाठी मयूर वाजेकर, राज टकले आणि राज चौधरी आणि प्रतीक टकले यांच्या माध्यमातून 2000 रुपये देण्यात येतील. अक्रॉस द लाईन ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यामधील बहुतांश खेळाडू असा खेळ करताना आपण पाहत आहे. लेग स्टंप मिडल स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं जागा बनवणं रूम बनवणं या गोष्टी आपण पाहत असतो. परंतु प्रॉपर स्ट्रोक होणं महत्वाचं आहे. तुमच्या बॅटला चेंडू लागणं महत्वाचं आहे. त्यानंतर मग त्याच्यावर धावा येतील नाही तो पुढचा प्रश्न. परंतु तुम्हाला अगदी चांगला खेळ करणं महत्वाचं आहे आणि इथून मात्र तीच चुकी पाहायला मिळाली जगदीशची आणि त्यानंतर आलाय हा डॉट चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावा. अगदी थोडासा कान मंत्र देतो अजय. कल्पेश याच्यासाठी आपण पाहत आहे
कारण 2 चेंडू हे महत्वाचे राहतील दोन्ही टीमसाठी. जगदीश भोईरचा हा फटका उंच उडाला आणि आता मात्र फसला. मगाशी झेल सुटला, आता चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र झेल टिपला गेलाय. आणि ज्याच्यावर विश्वास होता, ज्याच्यावर जबाबदारी होती, पूर्णपणे संघाची दारोमदार होती, त्या खेळाडूने केले निराश आणि इथून मात्र धक्का लागलाय. जगदीशच्या रूपानं क्रांतीवीर शिरडोन टीमला फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 15 धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतर मात्र मॅचला अगदी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं हाताळायचं काम केलं अजयनं. आणि त्यानंतर आपण जर विचार केला असेल तर मग डॉट चेंडू काढले, त्यानंतर लेगबाईच्या फक्त धावा, मेडन षटक राहिलं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना कल्पेश पाटीलला आपण पाहत आहे. मग आता येणारे चेंडू, आता शेवटचे अंतिम 7 आणि 29 धावेची गरज आहे. 7 बॉल्स रिमेनिंग आणि आपण पाहता रिक्वायर्ड रन्स करायचे 29 या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी शिरडोन टीमला. तर 29 धावा वाचवायच्या आहेत त्या शिवकर संघाला. विघ्नेश साठी संधी आहे बघा. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी अगदी पारितोषिक येत आहे, परंतु ते फसलंय बघा. अगदी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणं, 29 धावा करायच्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये मग मारण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो करत असताना मात्र झेल उडाला आणि आणखी एक धक्का लागलाय तो क्रांतीवीर शिरडोन संघाला. फलंदाज बाद होतोय. अडचणी वाढल्यात, अडचणी वाढत चालल्यात त्या म्हणजे शिरडोन टीमच्या. आणि मग आता येणारे शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि करायचे आहेत त्या 29 धावा. अगदी मी म्हणेन क्रांतिवीर शिरडोन टीम की नैया बीच बवर में फंस चुकी है. देखना ऐसा कौन मांझा है, ऐसा कौन खिलाड़ी है जो इस बीच बवर में फंसी टीम को सही सलामत बाहर निकाले या किनारे तक ले गया. कारण ज्या पद्धतीनं एखादी होडी नौका समुद्रामध्ये अडकतीये त्या पद्धतीनं हा संघ मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये अडकलाय आणि करायचे आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. टार्गेट मोठा आहे. चला सामना सुरू करा. पवन साठी संधी आहे बघा. 3 षटकारांसाठी रोशन घरे त्यांच्याकडून आमचे आयोजक आहेत 3000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर आमचे मंगेश दादा आहेत यांच्याकडून सुद्धा 3000 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकारांसाठी लगावलं आहे. जर षटकार लगावले तर या मॅच मध्ये कदाचित आमचे संजय दादा पोपेट यांच्याकडून 2000 रुपये, टोटल 8000 रुपये जमतायत बघा. परंतु मी म्हणेन आता पैशाकडे न बघताना सुदर्शन टीम साठी, गावाच्या नावासाठी या धावा जमवणं महत्वाचं आणि कारनामा तो सातत्यानं पवन करत असतो. आज संधी आहे बारकुनी का प्रशांत घरातनं जर 5 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. मंगेश दादा वाकडीकर यांच्याकडून पारितोषिक लगावलाय. पवन साठी 3 षटकारांसाठी मंगेश दादा वाकडीकर, त्यानंतर आमचे रोशन दादा घरत आणि संजय दादा पोपेट यांच्याकडून 3 आणि 2000, टोटल 8000 रुपये. आता करायचे 5 चेंडू 28चं इक्वेशन आहे. दमकम आहे, त्याच्यामध्ये गुणकौशल्य आहेत, स्वतःला तो सिद्ध करत आलाय. परंतु आज मात्र टीमला गरज आहे 5 मध्ये 28. 5 मध्ये 28. पहिला चेंडू अगदी संबरीन गेल्यावारी, अगदी खाली राहिला, लो राहिला, जमिनी लगत हा चेंडू मात्र निघालाय. एखादी पाणबुडी जशी अगदी पाण्यामध्ये आपण पाहतो थोडंसं डोकं वर करणं, तसा हा चेंडू आणि आलाय डॉट. 4 मध्ये आता 28 धावेची गरज. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर मॅचवर पकड निर्माण करेल, परंतु गोलंदाजी ताकद राहिली आहे शिवकट टीमची. इथून मात्र फटका चांगला आहे, चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवर अगदी डिसिजन येईल. आल्या 4 धावा चौकार. येणारे आता 3 चेंडू 24 धावेची गरज.
2 चेंडूमध्ये जर 2 षटकार आले, अलंकारजी भोपी तिकडे आमचे अमरजी भोपी आहेत, राजनजी जळे आहेत, त्यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. कॅश प्राईज भरपूर आहे परंतु धावा येत नाहीयेत. त्या धावा येणं महत्वाचं होतं. इथून मात्र आणखी एक फटका फसला गेलाय, प्रशांत घरात बाद झालाय. उर्वरित आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आणि करायचे त्या 23 धावा. आजचा बर्थडे बॉय अक्षय भोपीला आपण पाहत आहे, मैदानामध्ये दाखल झालाय. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज प्रीतम यांचा सुद्धा वाढदिवस आपण पाहिला इथे व्यासपीठावर, तो साजरा सुद्धा आपण केला. अगदी त्या दोघांना आपण देऊया स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा अंतिम चेंडू आणि खूप साऱ्या धावेची गरज आहे. अगदी मॅचला युटर्न दिलं, मॅचला आपल्या बाजूनं फिरवलंय आणि एक पाऊल दूर आता मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल जिंकण्यासाठी तो मसोबा क्रिकेट संघ शिवकर. हा चेंडू आपण पाहत आहे, अगदी अंतिम चेंडू आपण पाहिला आणि या चेंडू नंतर विजय संपादन केलाय तो जे मसोबा क्रिकेट संघ शिवकर संघानं एक विजय नोंदलाय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे अगदी सहभाग नोंदवला. त्याबद्दल वैभव एंटरप्राइजेस आणि क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोन यांचे आपण धन्यवाद देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर अकरा चेंडू आणि 27 धाव्यांची ज्यानं बहरदार खेळी केली तो खेळाडू मात्र आपण पाहत आहे